नमस्कार, मी डॉक्टर प्रणिता. श्री विश्वंभर आयुर्वेदा या आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आवळ्याबद्दल संपूर्ण माहिती बघणार आहोत, ज्याला संस्कृतमध्ये आमलकी, इंग्रजीमध्ये इंडियन गूसबेरी असं म्हटलं जातं. आमलकम वयस्थापनानाम श्रेष्ठम म्हणजेच वयस्थापन करणाऱ्या, तारुण्य टिकवून ठेवणाऱ्या सर्व वनस्पतींमध्ये आवळा हा सर्वात श्रेष्ठ सांगितलेला आहे. आमलते धारयती शरीरम वा रसायन गुणान म्हणजेच जो आवळा आपल्या शरीराचं धारण करतो, ज्याच्यामध्ये रसायनादी गुण आहेत, म्हणजेच रसधातूपासून ते शुक्र धातूपर्यंतच्या सर्व धातूंचं पोषण करणारा तो आवळा. इतका हा आवळा आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. ठराविक ऋतूमध्ये फ्रेश आवळे आपल्याला अगदी सहज मिळू शकतात, पण हाच आवळा आपण 12ही महिने खाऊ शकतो. तो कसा? तर हा आवळा सुकून त्याच्यापासून आवळकाठी बनवली जाते. आवळ्याचा मुरांबा, लोणचे, कँडी, सुपारी असे वेगवेगळे पदार्थ बनवता येतात. आवळ्याचं चूर्णही आपल्याला अगदी सहज मिळू शकतं. म्हणूनच कोणकोणत्या त्रासामध्ये आपण आवळ्याचा औषध म्हणून कसा उपयोग करू शकतो, किती प्रमाणामध्ये आवळ्याचं सेवन केलं पाहिजे, आवळ्याचे गुणधर्म काय आहेत आणि आपल्या शरीरातील 3ही दोषांवरती आवळा कसा काम करतो, अशी सर्व माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे संपूर्ण माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि बाजूला बेल नोटिफिकेशनचं बटन आहे ते देखील दाबा, की ज्याच्यामुळे मी नवनवीन व्हिडिओज अपलोड केले की तुम्हाला पटकन समजेल. आणि हेच व्हिडिओ जर तुम्हाला हिंदीमध्ये पाहायचे असतील तर श्री विश्वंभर आयुर्वेदा हिंदी या चॅनलला नक्कीच भेट द्या. आवळ्यामध्ये खारट चव सोडून इतर 5ही चवी आहेत, म्हणजेच गोड, आंबट, कडू, तिखट, तुरट. याचं पचन झाल्यानंतरही हा गोडच राहतो, म्हणजेच मधुर विपाकी आहे. आणि शीतवीर्यात्मक म्हणजेच थंड स्वभावाचा हा आवळा आहे. हा लघु आहे, म्हणजेच पचायला अतिशय हलका आहे. आणि रुक्ष म्हणजेच कोरड्या स्वभावाचा आहे. आंबट चवीचा असल्यामुळे आवळा शरीरातील वाढलेल्या वात दोषाचं शमन करतो. हा गोड चवीचा आणि थंड स्वभावाचा असल्यामुळे पित्त दोषाचं शमन करतो. तुरट चवीचा आणि कोरड्या स्वभावाचा असल्यामुळे शरीरातील वाढलेला कफ कमी करण्यासाठी आवळा मदत करतो. तर अशा प्रकारे शरीरातील वाढलेल्या 3ही दोषांना कमी करण्यासाठी आवळा मदत करतो. 3ही दोषांना बॅलन्स ठेवण्याचं काम करतो. कोणकोणत्या त्रासामध्ये आवळ्याचा औषध म्हणून कसा उपयोग करायचा ते आता आपण बघूयात. आपल्या पचन संस्थेवरती आवळ्याचं खूप छान काम आहे. तुम्हाला जर भूक व्यवस्थित लागत नसेल, तोंडाला चव नसेल, काहीही खाण्याची इच्छा होत नसेल, पोट व्यवस्थित साफ होत नसेल, तर अशा पचनाच्या सर्व तक्रारींमध्ये तुम्ही आवळ्याचं सेवन करू शकता. तुम्हाला जर पित्ताचा त्रास होऊन छातीमध्ये, पोटामध्ये जळजळणं, दुखणं, मळमळणं, उलटी होणं, डोकं दुखणं, घशामध्ये आगाग होणं, डोळ्यासमोर अंधारी येणं, चक्कर येणं असा त्रास जर तुम्हाला होत असेल तर आंबट चवीचा असूनही आम्लपित्तावरचं आवळा हे खूप छान औषध आहे. या ठिकाणी आवळ्याचा रस, त्याच्यामध्ये खडीसाखरेची पावडर मिसळून त्या रसाचं तुम्ही दिवसातून 2 वेळा सेवन करू शकता. किंवा रोज सकाळी उपाशी पोटी एका मोरावळ्याचं सेवन तुम्ही करू शकता. याने पित्त शमन होतं. क्वचित काही केसेसमध्ये आवळा खाल्ल्यानंतर पित्त वाढते असं पेशंट सांगतात, पण हे फार रेअरली होतं. आपल्या रक्तावरती देखील आवळ्याचं खूप छान काम आहे. विशेषतः ज्या भारतीय महिला आहेत त्यांच्यामध्ये आयर्न डेफिशियन्सी ॲनिमिया आपल्याला मोठ्या प्रमाणात बघायला मिळतो. तर आवळ्याचं सेवन केल्यानंतर रक्ताचं प्रमाण वाढतं, कारण हा आयर्न ॲब्सॉर्प्शन होण्यासाठी मदत करतो. आवळ्यामध्ये विटॅमिन सी आहे, जे आयर्न ॲब्सॉर्प्शनसाठी मदत करते. ते विटॅमिन सी आपल्या त्वचेच्या आरोग्यासाठी देखील अतिशय फायदेशीर आहे. आवळ्याने जसं रक्त वाढतं तसं रक्ताची क्वालिटी देखील सुधारते, कारण हा रक्त शुद्धी करून रक्ताचं प्रसाधन करतो. आपल्या त्वचेच्या ठिकाणी असणाऱ्या भ्राजक पित्तावरती आवळ्याचं खूप छान काम आहे. त्याच्यामुळे त्वचा चांगली ठेवण्यासाठी, त्वचेचा वर्ण सुधारण्यासाठी, त्वचेवरचे डाग घालवण्यासाठी आवळा खूप फायदेशीर आहे. तुम्ही तुमच्या स्किन टाईपनुसार आवळ्याचा पाण्यात, दह्यात, मधात फेस पॅक बनवून तो तुम्ही लावू शकता. किंवा आवळ्याच्या रसाचं किंवा चूर्णाचं सेवन तुम्ही करू शकता. किंवा आवळ्याचे वेगवेगळे पदार्थ मिळतात, त्याचं तुम्ही सेवन करू शकतात. आपल्या रक्तावरती आणि त्वचेवरती आवळ्याचं खूप छान काम आहे. त्याच्यामुळे कुष्ठासारख्या वेगवेगळ्या त्वचेच्या आजारांमध्ये वैद्य मोठ्या प्रमाणात आवळ्याचा औषध म्हणून वापर करतात.
रक्तपित्त नावाचा जो आजार आहे, ज्याच्यामध्ये तोंडातून, नाकातून, संडासच्या मार्गातून किंवा पाळीच्या वेळेस जास्त रक्तस्राव होत असेल तर त्या ठिकाणी तुम्ही आवळ्याचं सेवन करू शकता, कारण आवळा हा रक्तस्त्रंभक आहे. अनावश्यक रक्तस्राव होत असेल तर तो थांबवण्यासाठी हा मदत करतो. मेहेशु धात्री निशे असं म्हटलेलं आहे, म्हणजे स्मेह, प्रमेह, ज्याला डायबिटीस असं आपण म्हणतो, तर या आजारासाठीचं आवळा हे खूप श्रेष्ठ औषध आहे. रोज साधारण 20 ml आवळ्याचा रस, त्याच्यामध्ये छोटा पाव चमचा हळद पावडर घालून घेतल्यास प्रमेह हा आजार बरा होण्यासाठी मदत मिळते. अर्थातच त्या ठिकाणी पथ्य वगैरे सर्व गोष्टी पाळणं देखील गरजेचं आहे. प्रमेह या आजारामध्ये शरीरातील क्लेद वाढलेला असतो, म्हणजेच अनावश्यक ओलसरपणा वाढलेला असतो आणि त्या क्लेदाचं शोषण आवळ्याच्या सेवनानंतर होतं, कारण आवळा हा तुरट चवीचा आणि कोरड्या स्वभावाचा आहे. त्याच्यामुळे हा ओलसरपणा कमी होतो, क्लेदाचं शोषण होतं आणि प्रमेह हा आजार बरा होण्यासाठी मदत मिळते. आवळा हा उत्कृष्ट स्मृती मेधावर्धक आहे, म्हणजेच आपली स्मरणशक्ती वाढवण्यासाठी, बुद्धी वाढवण्यासाठी आवळा खूप फायदेशीर आहे. आवळ्यामध्ये व्हिटॅमिन ए असते, जे आपल्या डोळ्यांच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. म्हणजेच आवळा ज्ञानेंद्रिय दौर्बल्यामध्ये, म्हणजेच ज्ञानेंद्रिय व्यवस्थित काम करत नसतील तर त्या ठिकाणी मदत करतो. लघवी करताना जर खूप जास्त त्रास होत असेल, लघवीला आगाग होत असेल, म्हणजेच उन्हाळी लागत असेल तर त्या ठिकाणी तुम्ही आवळ्याचा रस पिऊ शकता. थंड गुणाने लघवीच्या सर्व तक्रारी दूर होतात. गोड चवीचा आणि थंड स्वभावाचा असल्यामुळे शुक्रधातू वाढवण्यासाठी आवळा मदत करणार आहे. हा वृक्ष आहे, म्हणजेच आपल्या रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमवरती आवळ्याचं खूप छान काम आहे. या ठिकाणी आवळ्याच्या रसात तुम्ही तूप घालून त्याचं सेवन करू शकता. याने शुक्रधातू नक्कीच वाढणार आहे. आवळ्याच्या चूर्णाला जर आवळ्याच्या रसाची भावना दिली, म्हणजेच खलात आवळ्याचं चूर्ण घेऊन त्याच्यामध्ये थोडा थोडा आवळ्याचा रस घालून त्याचा खल केला व ते चूर्ण उन्हामध्ये सुकवलं, ही प्रोसिजर केल्यानंतर, म्हणजेच आवळ्याच्या चूर्णाला आवळ्याच्या रसाच्या 21 भावना दिल्यानंतर जे चूर्ण तयार होतं, त्या चूर्णाचं तूप आणि मधासोबत विषम मात्रेमध्ये सेवन करा. हे रसायनाप्रमाणे काम करते, म्हणजे सर्व धातूंचं पोषण तर हे करणारच आहे, पण त्यासोबतच शुक्र धातूही वाढवणार आहे आणि त्यासोबतच सर्व धातूंचा जो सार आहे, ओज, तोही चांगल्या प्रकारे हे वाढवणार आहे. म्हणजे च्यवनप्राश जसं रसायन काम करतं त्याच्याप्रमाणेच हे चूर्ण रसायन काम करणार आहे. महिलांच्या सर्व तक्रारींमध्ये आवळा अतिशय उत्कृष्ट काम करतो. गर्भाशयाला शैथिल्य आलेलं असेल, गर्भाशयाच्या तोंडावरती जखमा होऊन त्यातून घाणेरडा स्राव बाहेर येत असेल किंवा अंगावरून खूप जास्त पांढरं जात असेल, म्हणजेच व्हाईट डिस्चार्जचा त्रास असेल, तर अशा प्रत्येक ठिकाणी तुम्ही आवळ्याचं सेवन करू शकता. व्हाईट डिस्चार्जच्या त्रासामध्ये आवळ्याचा काढा बनवून त्या काढ्याने तुम्ही योनी धावणही करू शकता किंवा आवळ्याचं चूर्ण किंवा रसाचं तुम्ही मधासोबत सेवन करू शकता. याने व्हाईट डिस्चार्जचा त्रास कमी होतो. किंवा योनीच्या ठिकाणी आगाग होत असेल तर आवळ्याचं चूर्ण किंवा रसाचं तुम्ही खडी साखरेसोबत सेवन करू शकता. याने आग कमी होते. आपल्या केसांच्या आरोग्यासाठी देखील आवळा अतिशय फायदेशीर आहे. जुन्या काळी जे केसांसाठी शिकेकाई, रिठा वापरायचे त्याच्यामध्ये आवळ्याचा समावेश असायचा. वेगवेगळे हेअर पॅक, मेहंद्या, शॅम्पू याच्यामध्ये आवळ्याचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. तुमच्या केसामध्ये जर कोंडा झालेला असेल, केस खूप जास्त प्रमाणात गळत असतील किंवा वेगवेगळे स्काल्प इश्यूज असतील तर त्या ठिकाणी आवळ्याचा दह्यात पॅक बनवून तो तुम्ही केसांना लावू शकता. याने केसांच्या समस्या दूर होतात. त्रिफळ्यामध्ये आवळ्याचा समावेश आहे. आवळ्यासारखेच त्रिफळेचेही भरपूर औषधी उपयोग आहेत. ते जर तुम्हाला जाणून घ्यायचे असतील तर या टॉपिकवरती स्वतंत्र व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे, तो तुम्ही पाहू शकता. किती प्रमाणामध्ये आवळ्याचं सेवन करायचं हा सर्वांच्याच मनात येणारा अतिशय महत्त्वाचा प्रश्न. तर प्रत्येक रुग्णाची रोगाची अवस्था, प्रकृती, वय ह्या सर्व गोष्टींनुसार कोणत्याही औषधाचं फिक्स प्रमाण वैद्य सांगतात. पण तरीही आवळ्याचं चूर्ण तुम्ही साधारण 1 ते 2 ग्रॅमपर्यंत घेऊ शकता. आवळ्याच्या चूर्णाचा काढा बनवून तुम्ही घेणार असाल तर 1 कपासाठी 1 चमचा चूर्णाचं प्रमाण तुम्ही घेऊ शकता. आवळ्याच्या रसाचं तुम्ही सेवन करणार असाल तर साधारण 10 ते 20 ml पर्यंत तुम्ही घेऊ शकता. मोरावळ्याचं सेवन तुम्ही करणार असाल तर दररोज 1 ते 2 मोरावळ्यांचं सेवन तुम्ही करू शकता. आवळ्याच्या सीझनमध्ये कच्च्या आवळ्याचं सेवन तुम्ही करणार असाल तर दररोज 1 ते 2 आवळे उपाशी पोटी तुम्ही खाऊ शकता. बाकी इतर आवळ्याच्या पदार्थांचं सेवन आपण आपल्या आवडीनुसार करतच असतो. तर या व्हिडिओमध्ये सांगितलेले उपाय करून बघा. परिणाम मला कमेंट करून नक्की सांगा. या व्हिडिओविषयी काही शंका तुमच्या मनामध्ये असतील तर त्या देखील कमेंट करून नक्की विचारा. पुन्हा भेटूयात नवीन टॉपिक सोबत नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत
धन्यवाद.